मित्रांनो जिथपर्यंत ती गाडीची ओनर तिथे उभी होती तिथपर्यंत त्या कुलरच्या बॉटल्स तिकडे होत्या. जसं तिचं दुर्लक्ष झालं, ती निघून गेली दुसरीकडे कुठेतरी, तसे ह्या लोकांनी जे ते 2 बॉटल तिकडे ठेवून रिकाम्या बॉटल जे आहेत ते इथे ठेवल्या. म्हणजे आता टाकलं की ती कमी टाकलं आणि पैसे कशाचे घेणार, पूर्णाचे पैसे घेणार. अशीच मोस्टली मेकॅनिक करत असतात. मेकॅनिकच नाही तर डीलरशिपमध्ये देखील असंच केलं जातं. माझ्यासोबतचीच आता घटना, माझी नुकतीच मी टाटाची गाडी जी आहे ती सर्व्हिस करून घेतली. कूलंट जो आहे तो अर्धाच भरलेला मिनिमम आणि मॅक्झिममच्या मध्ये होता. ब्रेक ऑइल देखील मिनिमम मॅक्झिममच्या मध्ये होता. मॅक्झिमम जेव्हा असायला हवा, तर मी जे आहे ते त्यांच्यावर भडकलो आणि त्यांच्याकडनं जे आहे ते पुन्हा फिल करून घेतलं. म्हणून कधीही डिलिव्हरी घेत असताना संपूर्ण गोष्टी चेकअप करून घेणं गरजेचं आहे. डिलिव्हरी केल्यानंतर काय ते लोक बोलणार सर लिकेज झालं असेल, हे झालं असेल, ते झालं असेल. म्हणून गाडी हातात घेण्या अगोदर संपूर्ण चेक करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण कामाची जे आहे ते त्यांच्याकडनं व्हिडिओ मागा. डीलरशिप वाल्यांकडनं सर्व्हिस करत असताना व्हिडिओ ते प्रोव्हाइड करतात प्रत्येक कंपनीवाले, सर्व्हिस स्टेशनवाले. आणि दुसरी गोष्ट स्वतः जाऊन देखील चेक करा. आणि एखादा पार्ट रिप्लेस केलेला असेल, जुना पार्ट त्यांच्या जवळ मागा आणि नवीन पार्ट लावलेला आहे ते त्यांच्याकडनं दाखवून मागा की मला दाखव कुठे तो बसवलेला आहे. आणि बाहेरनं जर तुम्ही करत असाल तर अशा वेळेला तुमच्या डोळ्यासमोरच जे आहे ते प्रत्येक गोष्ट करून घ्या. प्रत्येक जण तिथे कमवायला बसलेला आहे, कोणी आपल्यावरती उपकार करायला बसलेला नाही आहे. आजकाल आपल्याच माणसावरती विश्वास नाहीये तर परक्या मेकॅनिकवरती काय विश्वास ठेवायचा. सगळेच असे असतात, मी सांगत नाही. काही लोक असतात इमानदारीने कामं करतात, परंतु कोण कसं आहे ते आपण कसं ओळखणार. म्हणून आपल्या डोळ्यासमोर राहूनच जे ते काम करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली फसवणूक कमी होईल. आपल्या गाडीतले चांगले पार्ट्स काढून चुकीचे पार्ट्स लावले जाणार नाही किंवा मुदामच काही काम एक्स्ट्रा वाढवलं जाणार नाही, ह्याची देखील खबरदारी आपल्याला घेणं गरजेचं आहे.